आणि नाशिकच्या तपोवनातल्या वृक्षतोडीविरोधात भूमिका घेणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। सयाजी शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा देऊन मनसेच्या वतीनंही काल नाशिकच्या तपोवनात आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। मनसेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या नेतृत्वाखाली वृक्षतोडीविरोधात आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर आज अमेय खोपकर यांच्यासोबतच सयाजी शिंदे हे स्वतः राज ठाकरे यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी आले होते। अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूयात। नाही हो गिरीश महाजन समजत नाही हो त्यांना की हे असं नाही करायला पाहिजे हो। अशी एकदम हैदराबादला कशाला झाडं आणायला जायला पाहिजे? महाराष्ट्रात काही फॉरेस्ट डिपार्टमेंट नाही? महाराष्ट्राच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला माझा सवाल आहे की तुम्ही अशी मोठी झाडं आपण का नाही तयार करत? आपल्याकडे काय जागा नाहीत का? आपल्याकडे रोपं नाहीत का? माणसं नाहीत का? पैसे नाहीत? काय नाही? हैदराबादला जाऊन आणायची खर्च करायचा आणि त्याचा इथं काही फायदा नाही आहे। 15 फुटी झाडं जगण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागतात। योग्य तयार झाल्यानंतर ते झाड लावलं पाहिजे, मग वाढलं पाहिजे। हे असं लगेच आणलं तिकडे खोदला खड्डा लावला लगेच की 2 फुटावर 4 फुटावर खड्डे काढले झाले लगेच, म्हणजे असं नाही होत ना। तर हे समजायला पाहिजे। मंत्री लेवलच्या माणसांना जर समजत नसेल, काढा खड्डे, आयुक्त लेवलला काढा खड्डे, लावा झाडं, एवढं महाराष्ट्राला नका फसवतो। राज ठाकरे हे चांगले नेते आहेत, चांगले विचारवंत आहेत आणि कलाकारांसाठी तर खूपच चांगले आहेत। मला नेहमीच ते आवडतात आणि आम्ही नेहमीच भेटी घ्यायचा प्रयत्न करतो। फार कमी वेळा भेटलो, पण आज ह्या निमित्तानं असल्यामुळे सगळं मीडियासमोर येतं आहे। चर्चा केली की हीच की बाबा अरे ही झाडं वाचली तर तुम्ही गेला, धन्यवाद म्हणलं, तुम्ही गेला, फार आवडलं आणि वाचलं पाहिजे, असंच आहे ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।